मित्रांनो, कोणीही फोन केलं आणि मग मला हा व्यवसाय करायचा आहे, त्या व्यवसायासाठी कोणती योजना आहे का? जसं की म्हणलं कोणी ट्रॅक्टर घ्यायचं आहे, कोणी म्हणलं टेम्पो घ्यायचं आहे, कोणी म्हणलं फोर व्हीलर घ्यायची आहे, आणखी कोणी दाल-मिल करायचं आहे. तर पहिला प्रश्न डोक्यात येतो, तो म्हणजे हा नेमका कुठं बसतो? आणि मग या नेमका कुठं बसतो ह्या ह्या गोष्टीचा माहिती घेण्यासाठी म्हणजे थोडक्यामध्ये की नेमकं कुठल्या योजनेत आपण ह्याला सजेस्ट करू शकतो. कारण नाही म्हणलं की तो निराश होतो माणूस. म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याला माहिती देण्यासाठी नाव विचारण्याऐवजी जात विचारावी लागते. कारण 20-25 महामंडळं, जुनी आणि आता नवीन निघालेली महामंडळं, प्रत्येक जात ही कुठं ना कुठं फिक्स होती. आणि मग जातीवर महामंडळ असल्यामुळं तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला सजेस्ट करण्यासाठी जात विचारणं आवश्यक असतं. जात विचारलं की काही लोकांना राग येतो. पण काय करणार? पर्याय नाही आहे. जात विचारल्याशिवाय सांगता येत नाही की नेमकं तू कुठं बसतो किंवा कुठली योजना तुला बेनिफिटेड आहे. त्या व्यक्तीला सांगता येत नाही. म्हणून जात विचारण्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण सगळ्या जातीसाठी वेगवेगळी महामंडळं निर्माण झालेली आहेत. म्हणून राग येऊ देऊ नका मित्रांनो. फोन केला की सरळ जात सांगितली, नाव न सांगता तरी चालेल. म्हणजे मला सांगता येईल की नेमकं तुम्ही कुठल्या योजनेमध्ये बसता. तर मित्रांनो, विचार करा. एवढी महामंडळं आहेत, तर आपल्याला कुठं ना कुठं बसण्यासाठी जात सांगावीच लागेल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा.